नमस्कार मंडळी। तर आज आपण ज्वारीच्या पिठात कोथिंबीर टाकून अगदी टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका मोठ्या वाटीत भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। त्यानंतर त्याच्यातच 2 मीडियम आकाराचे कांदेही बारीक कापून टाकून घेतले। आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकलाय। थोडीशी कांद्याची पात टाकली आहे। कांद्याची पात तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आणि इथे आता पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतली आहे। धना पावडर बिलकुल ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाका। आणि त्यानंतर आता बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतलंय। आणि बेसन पीठ असल्यामुळे अगदी अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य टाकून झालंय। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तुम्ही बघू शकता बेसन पीठ टाकल्यामुळे कोथिंबीर आणि कांद्याची पात बाइंडिंग व्हायला सुरुवात झाली आहे। पण थोडासा ओलसरपणा येण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे दही टाकून घेतलंय। दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी छान असं बाइंडिंग सुरुवात झाली आहे तयार व्हायला। छान गोळा तयार होतो, मस्त बाइंडिंग तयार होते। तर इथे मिश्रण तयार आहे। त्यानंतर परात घेतली मी इथे आणि परातीत 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकून घेतलंय। यामुळे हा पदार्थ अगदी खुसखुशीत असा तयार होतो, म्हणून तेल आणि मीठ नक्कीच टाका। व्यवस्थित मिक्स करून आपण बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसंच हे पीठ भिजून मळून घ्यायचं आहे। अगदी छान घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही। तर इथे तुम्ही बघू शकता भाकरीसाठी आपण जसं पीठ मळतो तसंच मळून घेतलंय मी। आणि त्यानंतर या पिठातून छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत, म्हणजे आपण चपातीसाठी घेतो त्यापेक्षा अजून थोडे छोटे घ्यायचेत। व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे। आणि त्यानंतर आता परातीत थोडंसं सुकं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे अशा या दोन्ही भाकरी करून घ्यायच्या आहेत। खूप जास्त मोठेही नाही आणि खूप लहानही नाही, अगदी मीडियम आकारात मी या 2 भाकरी करून घेते। अगदी मस्त अशा गोल गरगरीत या भाकरी तयार होतात। तर इथे दोनही छोट्या छोट्या भाकरी मी तयार करून घेतल्यात। आणि त्यानंतर आता आपण जे कोथिंबीर टाकून सर्व सारण करून घेतलंय ते सारण 2 ते 3 चमचे एका भाकरीवर टाकून घ्यायचं आणि अगदी छान कडेपर्यंत हे सारण पसरवून घ्यायचं आहे। अगदी टेस्टी असा हा पदार्थ तयार होतो। आणि हिवाळ्यात भाजी मार्केटमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात आणि स्वस्त मिळते। तर कोथिंबीर पासून हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर सर्व सारण कडेपर्यंत मी व्यवस्थित पसरून घेतलंय। आणि त्यानंतर आता वरतून जी दुसरी भाकर तयार करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे। व्यवस्थित कडा बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडं कणिक हाताला लावून छान थोडंसं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण छान घट्टसर असं बसेल। तर इथे मी अगदी थोडीशी अशी ही भाकरी थापून घेतली आहे। तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत तयार झाली आहे। तर तयार भाकरी मी तापलेल्या तव्यावर टाकून घेतली आहे। आणि त्यानंतर आता दोन्ही साईडने भरपूर असं तेल किंवा तूप टाकून हे भाजून घ्यायचं आहे। अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो। याला तुम्ही ज्वारीच्या पिठाचा पराठाही म्हणू शकतात, जो की आपण थापून बनवलेला आहे। तर इथे मी आता तेल टाकून दोन्ही साईड अगदी मस्त अशा भाजून घेते। आपण ज्वारीचं पीठ भिजवताना थोडंसं तेल टाकलंय, यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत येतो। तर अशाच प्रकारे मी दुसरीही भाकरी करून घेतली आहे। आणि इथे आता मस्त असा हा नाश्ता शिजलेला आहे तव्यावरचा। याचे तुम्ही अशा प्रकारे उलटणीने तव्यावरच 3 ते 4 भाग करून घेऊ शकतात, जेणेकरून लहान मुलांना खायलाही छान वाटतं। आणि सारण भरताना खूप जास्तही सारण नाही भरायचं, अगदी 2 ते 3 चमच्यात ही अगदी छान असा हा नाश्ता तयार होतो। तर इथे आता मी 4 भाग करून घेतलेत। मस्त गरमागरमा असा हा नाश्ता तयार झालाय। तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो आणि अगदी पोटभरीचाही नाश्ता तयार होतो। सारखं सारखं पोहे, उपमा किंवा गोड शिरा खाण्यापेक्षा असं काहीतरी कधीतरी नवीन पदार्थ ट्राय करून तुम्ही नक्की खाऊन बघा। बघा तुम्हालाही आवडेल आणि अगदी पौष्टिक असा हा पदार्थ आहे। तर इथे आता मी तयार नाश्ता टोमॅटो केचप सोबत सर्व केलेला आहे। नुसतं खाल्लं तरी अप्रतिम टेस्ट लागते किंवा तुम्ही लोणचं सोबत, दही सोबतही खाऊ शकतात। अप्रतिम अशी टेस्ट लागते। तर अशा प्रकारे हा झटपट असा ज्वारीच्या पिठात कोथिंबीर टाकून टेस्टी नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा। बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल। चला तर मग आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा।